वेलकम टू MG शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एकूण गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे 22 नियम बघितले होते. ह्या लेक्चरमध्ये आपण पुढील नियम बघणार आहोत. तर चला बघूया पुढील नियम. रूल नंबर 23 म्हणजे नियम क्रमांक 23 काय म्हणतोय ते बघा. ज्या वाक्यामध्ये येस्टरडे, ॲगो, लास्ट संडे, लास्ट नाईट, लास्ट इयर, लास्ट वीक, लास्ट मंथ, इन 1957, इन 1954 इत्यादी कीवर्ड्स असतील तर तो काय असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो. कधी कधी डीड प्लस V2 प्लस हॅड अशी रचना येते. ज्या वाक्यात डीड किंवा हॅड येतो एकटा असतो आणि त्यानंतर जर नाव प्रोनाउन असेल तर ते वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे असते. म्हणजे हे कीवर्ड्स म्हणजे तुम्हाला दिसले का, हे सगळे टाईम एक्सप्रेशन्स आहेत. म्हणजे हे सगळे काय आहेत, ॲडवर्ब आहे. ज्या वाक्यात एस्टरडे, ॲगो, सम टाईम ॲगो, अ शॉर्ट व्हाईल ॲगो, 10 years ॲगो अशा रचना असतील तर तो काळ कोणता असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या गोष्टी येऊ शकतात, लास्ट संडे, लास्ट मंडे, लास्ट नाईट असं आपण म्हणतो, बरोबर आहे. लास्ट इयर, लास्ट वीक अशा. आणि भूतकालीन वर्ष म्हणजे आज 2022 चालू आहे, त्याच्या आधी जर आपण गेलो तर ही सगळं कशामध्ये येतात, सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्ष येतात. म्हणजे 21 पण सिंपल पास्टमध्ये येईल, लक्षात घ्या. म्हणजे हे कीवर्ड्स किंवा हे ॲडवर्बियल्स किंवा हे टाईम एक्सप्रेशन ज्या वाक्यात असतील तर तो त्या वाक्याचा काळ काय असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल. काय असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल, लक्षात घ्या. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, हे कीवर्ड्स ज्या वाक्यात येतात तो सिंपल पास्ट टेन्स असतो. आयोग आपल्याला काय करतो, हेच कीवर्ड्स वापरून पुढे परफेक्ट प्रेझेंट टेन्स दिसतो किंवा V2च्या ऐवजी V3 देतो, लक्षात घ्या. अशा सगळ्या गोष्टी होत असतात, तर त्यावर आपलं कॉन्सन्ट्रेट करणं प्रॉपरली असतं. म्हणजे एक तुमच्या लक्षात आलं असेल, हे टाईम एक्सप्रेशन्स किंवा हे कीवर्ड्स ज्या वाक्यात येतात तो वाक्य किंवा तो काळ साधा भूतकाळ म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स असतो. चला बघूयात पुढे काय म्हणते बघा. पुढे स्पॉट द एरर आहे. माय नेफ्यू बिगन वर्किंग फॉर मी अबाउट 10 years ॲगो. अबाउट 10 years ॲगो ही फ्रेज बघा. अबाउट 10 years ॲगो ही जी फ्रेज आहे ही ॲडवर्ब फ्रेज आहे, तर ही कशामध्ये येते, सिंपल पास्ट टेन्समध्ये येते. आता सिंपल पास्टचा फॉर्म्युला काय आहे, सिंपल पास्टचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस V2 असा त्याचा फॉर्म्युला आहे. परंतु इथे जर क्रियापद जे आलं आहे बिगन, हे क्रियापदचं तिसरं रूप आहे. बिगिन हे त्याचं पहिलं रूप आहे, बिगॅन हे त्याचं दुसरं आहे आणि तिसरं रूप आहे त्याचं बिगन, हे त्याचं तिसरं रूप आहे. तर ह्या बिगनच्या ऐवजी इथे काय पाहिजे, बिगॅन पाहिजे. म्हणजे एरर कुठे आली, आती कुठे येते ते बघूयात आता आपण. माय नेफ्यू बरोबर आहे, बिगन वर्किंग फॉर मी, बिगन नाही पाहिजे, येथे काय पाहिजे, बिगॅन पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे येथे एरर आहे, या बिगनच्या ऐवजी वाक्यात काय यायला पाहिजे, बिगॅन यायला पाहिजे. अबाउट 10 years ॲगो येथे पण नाही आहे मिस्टेक. मग मिस्टेक कुठे आली, बी सेक्शनमध्ये आली. विद्यार्थी मित्रांनो, हे जे टाईम एक्सप्रेशन्स आहेत, जे कीवर्ड्स आपण त्याला म्हणतोय किंवा ॲडवर्बियल्स म्हणतोय, हे कशामध्ये येतात, ओन्ली सिंपल पास्ट टेन्समध्ये येतात. आणि सिंपल पास्टची रचना काय असते, सब्जेक्ट प्लस V2 अशी असते. कधी कधी वाक्यात हॅड येतो, लक्षात घ्या. हॅड जेव्हा वाक्यात एकटा येतो त्यावेळेस तो वाक्यात क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचं काम करतो आणि ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स असतं. कधी कधी वाक्यात एकटा येतो डीड, तो वाक्यात V2चं काम करतो आणि ते वाक्य देखील सिंपल पास्ट टेन्सचं असतं. मित्रांनो लक्षात घ्या. जर तुम्हाला एखादी वाक्य दिलं, आय हॅड माय ब्रेकफास्ट, आय हॅड माय ब्रेकफास्ट सम टाईम ॲगो, सम टाईम ॲगो असं तुम्हाला वाक्य दिलं आणि ह्या वाक्याचा काळ ओळखायला सांगितला, तर लक्षात घ्या, सम टाईम ॲगो ही फ्रेज तर सिंपल पास्टमध्येच येते आणि हा हॅड येते V2चं काम करतो आहे, लक्षात घ्या. जेव्हा वाक्यात हॅड एकटा येतो तेव्हा ते वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं असतं. जेव्हा वाक्यात डीड एकटा येतो तेव्हा ते वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं असतं. मित्रांनो लक्षात घ्या, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे बघा. मग आता आय हॅव पास द एक्झामिनेशन 2 years ॲगो, 2 years ॲगो, नो एरर. आता या वाक्यात बघा कुठे मिस्टेक आहे ते बघूयात. खाली मी एक्सप्लेन करतो. आय हॅव पास्ड दी एक्झामिनेशन 2 years ॲगो, ठीक आहे. तर यामध्ये असं बघूयात आपण, यामध्ये आय हॅव पास्ड दी एक्झामिनेशन 2 years ॲगो. आता 2 years ॲगो हा टाईम एक्सप्रेशन सिंपल पास्ट टेन्समध्ये येतो, परंतु इथे काय दिलं आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स दिला आहे. मग हॅवची तिथे गरज नाही. आय पास्ड दी एक्झामिनेशन 2 years ॲगो. लक्षात घ्या, ज्या वाक्यामध्ये
साधा भविष्यकालीन कीवर्ड्स किंवा टाईम एक्सप्रेशन्स किंवा ॲडव्हर्बियल्स असतील तेथे क्रियापदाचं दुसरं रूपच असावं, म्हणजे V2 असावं, हॅड असावं किंवा डिड असावं. तिथे हॅव प्लस V3, हॅज प्लस V3, हॅड प्लस V3 नसावं. लक्षात घ्या, म्हणजे येथे चूक आहे. लक्षात, तिथं काय पाहिजे, फक्त पास्ट पाहिजे, हॅव पास्ट नाही, तिथे काय पाहिजे, पास्ट पाहिजे, कारण टाईम एक्सप्रेशन सिम्पल पास्ट टेन्सचं तिथे दिलेलं आहे. नेक्स्ट, I have read an interesting book yesterday. yesterday हा टाईम एक्सप्रेशन सिम्पल पास्टमध्ये येतो. फक्त त्या याच्यावर तुम्ही बॉक्स केला तर आपल्याला इमिजिएट लक्षात येतं काय चूक आहे. अँड अंडरलाईन द न्यू वर्ड्स विच आर सिम्पल अँड इफेक्टिव्ह. आता बघा, I have read an interesting book yesterday and underline the new words which are simple but effective. आता याच्यात बघा, आय हॅव रेड ॲन इंटरेस्टिंग बुक येस्टरडे. येस्टरडे हा टाईम एक्सप्रेशन सिम्पल पास्टमध्ये येतो, बरोबर, सिम्पल पास्ट. परंतु सिम्पल पास्ट येथे दिलेली एक रचना नाही. आय हॅव रेड म्हटलं इथे, तिथे आय हॅव रेडच्या ऐवजी फक्त रेड येईल. आय रेड काय येईल, आय रेड अशी रचना येईल तिथे. तिथे काय येईल, आय रेड अशी रचना येईल तिथे. लक्षात घ्या, हॅव तिथे येणार नाही, म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, बाकीच्या सेक्शनमध्ये मिस्टेक्स नाही. डन. मी तुम्हाला लक्षात आलं का मिस्टेक कुठे दिलेलं आहे. टाईम एक्सप्रेशन येस्टरडे, येस्टरडे हा कुठे वापरला जातो, ओन्ली सिम्पल पास्ट टेन्स. याचं अस्तित्व कुठे, ओन्ली सिम्पल पास्ट टेन्स. ते विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावे. लक्षात आलं. मग वाक्य कितीही मोठं राहू देत, त्याला आपलं काहीच घेणं देणं नाही, पण एक जर तुम्हाला माहीत असेल कुठं काय आपलं चुकलेलं आहे, कशामध्ये कोणती रचना येते, म्हणजे येस्टरडे आला तर पुढे काय येईल किंवा त्याच्या आधी काय येईल, असं जर तुम्हाला माहीत असेल तर आपण 36 सेकंद काय 6 सेकंदात त्याचं उत्तर आपण शोधून काढू शकतो. नेक्स्ट, पुढचं बघा, आय हॅव कम टू नो दॅट हिज फादर हॅज डाईड 3 days ॲगो. आता ह्या संपूर्ण वाक्यात बघा असं सांगता येईल आपल्याला, जर खरं तर हे वाक्य पूर्णच इनकरेक्ट आहे. आता हे वाक्य असेल, आय केम टू नो दॅट हिज फादर डाईड 3 days ॲगो. आता इथे 2 ठिकाणी मिस्टेक्स आहेत बघा. आय हॅव कम टू नो ऐवजी हे पण चालतं, पण आय केम टू नो असं मला माहीत पडलं की आय केम टू नो, I came to know that his father died 3 days ago. ठीक आहे, आय केम टू नो दॅट हिज फादर डाईड 3 days ago हे वाक्य असेल. मग या 2 सेक्शनमध्ये आपण करू शकतो. समजा हे एक सेक्शन आपण गृहीत धरलं, हिज फादर हॅज डाईड नाही येणार, फक्त काय येईल, डाईड येईल. ठीक आहे, 3 days ॲगो इथे नाही आलं लक्षात, फक्त इथे मिस्टेक येईल. मग हॅज डाईडच्या ऐवजी काय पाहिजे, डाईड फक्त. लक्षात घ्या, कारण कशाचा संदर्भ आहे, 3 days ॲगो. 3 days ॲगो हा फक्त सिम्पल पास्ट टेन्समध्ये येतो, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, पुढे, वी हॅव रिसिव्ड अ मेसेज फ्रॉम द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन ओनली येस्टरडे. ओनली येस्टरडे म्हणजे सिम्पल पास्ट. ठीक आहे, आता एरर बघूयात. वी हॅव रिसिव्ड अ मेसेज फ्रॉम द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन ओनली येस्टरडे. ओनली येस्टरडे म्हणजे सिम्पल पास्ट, म्हणजे वरील वाक्यात देखील सिम्पल पास्ट यायला पाहिजे. इथं वी हॅव रिसिव्डच्या ऐवजी वी रिसिव्ड असं पाहिजे. काय पाहिजे, वी रिसिव्ड असं पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे, मिस्टेक कुठे लक्षात आली, मग त्या फर्स्ट सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. येस्टरडे जर वाक्यात आला तर त्याचा काळ हा सिम्पल पास्ट पाहिजे, परंतु तिथे परफेक्ट प्रेझेंट आहे. लक्षात घ्या, परीक्षेत पण असंच दिलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, मग कुठे मिस्टेक आहे, येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे आता, आय हॅव सीन हिम येस्टरडे, नो एरर. आता येस्टरडेचा संबंध सिम्पल पास्टशी असतो. मग बघा, आय हॅव सीन हिम येस्टरडे, बरोबर आहे. इथं काय पाहिजे, आय सॉ हिम. इथं काय पाहिजे, आय हॅव सीनच्या ऐवजी काय पाहिजे, आय सॉ हिम येस्टरडे. आय सॉ हिम येस्टरडे. कारण तुम्हाला क्रियापदांचे रूपांची रूप पण माहिती पाहिजे. सी पहिलं रूप, सॉ दुसरं रूप, सीन तिसरं रूप, सीइंग चौथं रूप. आलं का लक्षात. मग इथे क्रियापदाचं दुसरं रूप पाहिजे. सॉ हे V2 आहे आणि सिम्पल पास्टमध्ये V2 येतो, याची नोंद घ्यावी. नेक्स्ट, माय फादर हॅज रिटर्न टू चेन्नई येस्टरडे. माय फादर हॅज रिटर्न टू चेन्नई येस्टरडे. येस्टरडेचा संबंध कोणाशी येतो, सिम्पल पास्टशी येतो, परंतु इथे परफेक्ट प्रेझेंट दिलेला आहे.
तर एरर बघूया. माय फादर हॅज रिटर्न, इथे मिस्टेक आहे. इथं काय पाहिजे फक्त माय फादर रिटर्नड असं पाहिजे. ठीक, माय फादर रिटर्न. ठीक आहे, मग इथे चुकलेलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट, ही हॅज लेफ्ट होम येस्टरडे दो देर वॉज नो नीड फॉर हिम टू डू सो. ही हॅज लेफ्ट होम येस्टरडे, हे वाक्य व्यवस्थित बघा. येस्टरडेचा संबंध आला तर त्या काळात सिम्पल पास्ट यायला पाहिजे, परंतु तिथे परफेक्ट प्रेझेंट आला आहे म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे. एरर खाली बघूयात आपण. ही हॅज लेफ्ट होम येस्टरडे, येस्टरडे म्हटला तर सिम्पल पास्ट येतो आणि येथे परफेक्ट प्रेझेंट दिलेला आहे. म्हणजे ही हॅज लेफ्टच्या ऐवजी फक्त काय पाहिजे, ही लेफ्ट. काय पाहिजे, ही लेफ्ट, हॅज नको. का, हे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. आपल्याला येस्टरडे म्हटला तर सिम्पल पास्ट यायला पाहिजे. येस्टरडेच्या ऐवजी लास्ट नाईट येईल, डे बिफोर येस्टरडे येईल, लास्ट इयर येईल, लक्षात, लास्ट नाईट येईल, सम टाईम ॲगो येईल, 2 years ॲगो येईल. अशा रचना येतील, प्रचंड रचना येतील, लक्षात घ्या. सॉरी, ठीक आहे, मिस्टेक कुठे, येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, आय हॅव गॉन टू द मूवीज विथ सम फ्रेंड्स लास्ट नाईट. आता लास्ट नाईटचा संबंध सिम्पल पास्टशी येतो, परंतु वाक्याचा काळ कोणता आहे, परफेक्ट प्रेझेंट आहे. बरोबर आहे. मग एरर बघूयात आपण. आय हॅव गॉन टू द मूवीज विथ सम फ्रेंड्स लास्ट नाईट. लास्ट नाईटचा संबंध सिम्पल प्रेझेंटशी येतो. सॉरी, लास्ट नाईटचा संबंध सिम्पल पास्ट टेन्सशी येतो, सिम्पल प्रेझेंट नाही, सॉरी, सिम्पल पास्टशी येतो. परंतु तिथं काय आहे, परफेक्ट प्रेझेंट दिलेलं आहे. तिथं आय हॅव गॉनच्या ऐवजी आय वेंट पाहिजे. आय वेंट टू द मूवीज. खरं म्हटलं तर नाऊन आहे, हा मूवी नाही म्हणत, मूवीज म्हणतात. आय वेंट टू द मूवीज विथ सम फ्रेंड्स लास्ट नाईट. लक्षात घ्या, असं त्याचं उत्तर येईल. इथे काय पाहिजे, वेंट. हॅव गॉन नाही, वेंट, कारण संबंध कसला आहे, लास्ट नाईटचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे झालं. इंडिया हॅज गॉट फ्रीडम इन 1947. इन 1947 म्हणजे हा पास्ट इयर आहे, भूतकालीन वर्ष आहे. भूतकालीन वर्ष जर असेल तर तो काळ सिम्पल पास्ट टेन्स असतो, म्हणजे त्याची रचना असते सब्जेक्ट प्लस V2, पण इथं दिलेलं आहे सब्जेक्ट प्लस हॅज प्लस V3. हे चुकलं आहे. इथं काय पाहिजे, इंडिया गॉट पाहिजे, हॅज गॉट नाही. फक्त याच्यात काय येईल, इंडिया गॉट अशी रचना येईल. इंडिया हॅज गॉट नाही, इंडिया हॅज गॉटच्या ऐवजी काय पाहिजे, फक्त गॉट पाहिजे, लक्षात घ्या. हे चुकलं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. इन 1947 हा काय, पास्ट टाईम एक्सप्रेशन आहे. म्हणजे 2022च्या आधी तुम्ही कोणतेही गेलं तर ते सगळी वर्ष कशामध्ये येतील, सिम्पल पास्टमध्ये, पास्ट इयर्समध्ये ते येतील आणि त्यांचा काळ कोणता असेल, सिम्पल पास्ट टेन्सच असेल, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, पुढचं. आता याच्यात परीक्षेत प्रश्न विचारलेत बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स आयोगाने विचारलेले प्रश्न बघा. शी हॅज स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट. शी हॅज स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट. आता लास्ट नाईटचा संबंध कशामध्ये येतो, सिम्पल पास्टमध्ये येतो. पण बघा, शी हॅज स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट, तर हे वाक्य कसं यायला पाहिजे, शी स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट असेल. शी स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट हे वाक्य चुकलेलं आहे, लक्षात घ्या. याच्यात हॅज नको. ठीक आहे. नेक्स्ट, आय हॅव हॅड माय डिनर. आय हॅव हॅड माय डिनर, लक्षात घ्या. जेव्हा वाक्यात हॅव प्लस हॅड अशी रचना असते तेव्हा तो टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स असतो. परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतो. ठीक आहे. म्हणजे या वाक्यात हॅव सहाय्यकारी क्रियापद आहे, हॅडचं V3 आहे. हॅड काय आहे, V3 आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता तुम्हाला याच्यावर एक स्ट्रक्चर मी समजवतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही बघितले असेल वाक्यात हॅव प्लस हॅड, हॅज प्लस हॅड प्लस हॅड, एम, इज, आर, वॉज,
वेअर हॅविंग, बरोबर. अशी जर रचना असेल तर कोणता काळ असतो लक्षात घ्या. हा हॅड वाक्यात एकटा असेल तर तो V2 म्हणजे सिम्पल पास्ट असतो. कोणता असतो? सिम्पल पास्ट टेन्स असतो. वाक्यात हॅव प्लस हॅड असेल तर तो असतो परफेक्ट प्रेझेंट. कोणता असतो? परफेक्ट प्रेझेंट. जर वाक्यात हॅज प्लस हॅड असेल तर तो असतो परफेक्ट प्रेझेंट, हॅव हॅज प्लस हॅड असेल तर परफेक्ट प्रेझेंट. जर वाक्यात 2 हॅड लागोपाठ येत असतील तर एक हॅड असतो सहाय्यकारी क्रियापद, एक हॅड असतो V3 आणि हा टेन्स असतो परफेक्ट पास्ट. काय असतो? परफेक्ट पास्ट. जर वाक्यात एम इज आर वॉज वेअर प्लस हॅविंग अशी रचना असेल तर तो टेन्स एम इज आर सोबत जर हॅविंग असेल तर कंटिन्युअस प्रेझेंट असेल, वॉज वेअर सोबत हॅविंग जर असेल तर कंटिन्युअस पास्ट असतो. लक्षात घ्या. म्हणजे हा टेन्स जो आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. आय हॅव हॅड माय डिनर या हॅडचा अर्थ इथं असा आहे आय हॅव टेकन माय डिनर, आय हॅव इटन माय डिनर, आय हॅव डन माय डिनर असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. फक्त पहिलं वाक्य चुकलं आहे. मग याच्यात काय सांगितलं आहे? कोणतं करेक्ट सेंटेन्स म्हटलं आहे? ओन्ली बी इज करेक्ट येईल. मग याच्यात याचं उत्तर काय येईल? मग ओन्ली बी इज करेक्ट. डन. नेक्स्ट पुढचं वाक्य बघा. स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता अ मॅन नॉक डाऊन हिअर बाय अ बस येस्टरडे. अ मॅन नॉक डाऊन हिअर बाय अ बस येस्टरडे. आता इथे कसला संबंध आहे बघा. इथे संबंध आहे येस्टरडेचा, म्हणजेच इथे तर काय यायला पाहिजे? V2. अ मॅन नॉक्ड डाऊन, इथे नॉक्ड पाहिजे. लक्षात घ्या. थोडं डाऊन पाहिजे. बरोबर. या वाक्यात हिअरची गरज नाही. बरोबर आहे. अ मॅन नॉक्ड डाऊन बाय अ बस येस्टरडे असं ते वाक्य येईल. म्हणजे मिस्टेक कुठे? बीमध्ये मिस्टेक आहे. कुठे मिस्टेक आहे? बीमध्ये. कारण येस्टरडे म्हटला तर तो काय आहे? सिम्पल पास्ट आहे. बरोबर आहे ना. बी कुठपर्यंत आहे? म्हणजे बी इथपर्यंत आहे. ठीक आहे. आणि हिअरची पण काही तिथे आवश्यकता नाही. म्हणजे बी सेक्शनमध्ये रॉंग आहे. येस्टरडे म्हटला ते क्रियापदचं V2 यायला पाहिजे, परंतु इथे काय आलं? V1 आलं. नॉक्ड ईडी पाहिजे तिथे. ठीक आहे. मग बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. ठीक आहे. मग उत्तर काय येईल? एरर कुठं आहे? बी सेक्शनमध्ये एरर आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येईल? 2. लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे. चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट टेन्स. माय ब्रदर बिल्ड अ न्यू हाऊस लास्ट इयर. आता लास्ट इयरचा संबंध आहे तर तिथे काय यायला पाहिजे? V2 यायला पाहिजे, परंतु इथे बिल्ड हे V1 आहे. बिल्ड V1, बिल्ट V2, बिल्ट V3. लक्षात घ्या. दुसरं आणि तिसरं रूप सारखंच आहे, पण बघूया. लास्ट इयर म्हटला तर V2 यायला पाहिजे. आता याच्यात बघूयात वाक्य. माय ब्रदर बिल्ट अ न्यू हाऊस लास्ट इयर. बिल्ट आणि लास्ट इयर म्हणजे पास्ट टाईम एक्सप्रेशन सिम्पल पास्ट V2. हे वाक्य बरोबर आहे. माय ब्रदर वॉज बिल्ट अ न्यू हाऊस लास्ट इयर हे पॅसिवची कन्स्ट्रक्शन आहे. बरोबर आहे. रचना चुकलेली आहे. हे वाक्य असं पाहिजे होतं. अ न्यू हाऊस वॉज बिल्ट माय ब्रदर लास्ट इयर. जर असं राहिलं असतं तर हे वाक्य बरोबर आलं असतं, परंतु याचं कन्स्ट्रक्शन चुकलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे. माय ब्रदर हॅज बिल्ट असतं, इथं आलेलं हे चुकलेलं आहे. सिम्पल पास्टचा काही संबंध नाही याच्याशी. लक्षात घ्या. ठीक आहे. माय ब्रदर विल बिल्ड हा सिम्पल फ्युचर आहे. लास्ट इयरची याचा काहीही संबंध नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? यामध्ये फक्त पहिलं वाक्य बरोबर आहे. लास्ट इयर हा टाईम एक्सप्रेशन सिम्पल पास्ट टेन्समध्ये येतो आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो V2. ते फक्त पहिल्या नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 1, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 23वा नियम इथं पूर्ण बघितला, तो तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढील नियम आपण बघत आहोत. तो हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर पण आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. विद्यार्थ्यांना म्हणजे हे ॲडजेक्टिव्ज कळत नाहीत विद्यार्थ्यांना का हे काय सेन्स ठेवतात. हे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती पडलं ॲडजेक्टिव्ह तर तुमचं आयोगाने विचारलेले प्रश्न चुकणार नाहीत. लक्षात घ्या. ठीक आहे. आता यामध्ये बघा कसे आहेत. रूल नंबर 24. युनिक, आयडियल, एक्सलंट, इम्पॉसिबल, परफेक्ट, युनिव्हर्सल, ॲब्सोल्यूट, कंप्लीट, चीफ, राऊंड, फुल, स्क्वेअर इत्यादी ॲडजेक्टिव्हची म्हणजे हे जे ॲडजेक्टिव्ज आहेत ऑलरेडी हे सुपरलेटिव्ह सेन्समध्ये असतात. काय असतात? सुपरलेटिव्ह सेन्समध्ये असतात. बरोबर आहे.
म्हणजे यांचा सेन्स कसा आहे, सुपरलेटिव्ह सेन्स आहे. म्हणजे या ॲडजेक्टिव्हला मोस्ट किंवा EST न लावता यांचा सेन्स कसा आहे, सुपरलेटिव्ह सारखा अर्थ व्यक्त करतात. म्हणजे ह्या ॲडजेक्टिव्हच्या आधी कधीच मोअर येणार नाही, कधीच मोस्ट येणार नाही, कधीच यांना EST लागणार नाही, कधीच यांना ER लागणार नाही, कधीच यांच्या पुढे ॲज असं येणार नाही. लक्षात घ्या. तसं जर आलं तर ती वाक्य चूक असतात. कधीच त्यांना कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्हमध्ये सेन्समध्ये करणं जाणार नाही. म्हणजेच त्याला ER लागणार नाही, EST लागणार नाही, मोर लागणार नाही, मोस्ट लागणार नाही. लक्षात आलं. म्हणजे आहे त्या फॉर्ममध्येच ते असतात. ठीक आहे, हे लक्षात आलं. आता बघा मग एकूण 38 आहेत आपल्या पुस्तकात, ते सगळं डिटेलमध्ये दिलं आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आपलं जे बुक आलेलं आहे त्यामध्ये प्रचंड सुंदर एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. तुम्ही जर ते व्यवस्थित वाचलं, आणि आपण काय करतो आहे, या बॅचसोबत दोन्ही पुस्तकं आपण फ्री देतो आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा. आता इथे एक्झाम्पल बघूया. गांधीजी हॅड द मोस्ट युनिक पर्सनॅलिटी. आता युनिक या शब्दाला ऑलरेडी सुपरलेटिव्ह सेन्स आहे, तर त्यामुळे द मोस्टची गरज नाही आहे. द मोस्टची गरज नाही. अयुनिक म्हटलं तिथे अयुनिक पाहिजे. मग कसं उत्तर येईल, गांधीजी हॅड द मोस्ट युनिक पर्सनॅलिटीच्या ऐवजी काय येईल, गांधीजी हॅड अ युनिक पर्सनॅलिटी. गांधीजीजवळ एक अद्वितीय व्यक्तिमत्व होतं असं त्याचा अर्थ आहे. द मोस्ट नको, द मोस्ट येथे रॉंग आहे. द मोस्टच्या ऐवजी काय येईल इथे अ येईल. लक्षात घ्या. पुढचं, दिस इज द मोस्ट परफेक्ट नोट्स ऑन इंग्लिश ग्रामर. आता मोस्ट परफेक्ट काहीच गरज नाही आहे, द मोस्टची गरज नाही. दिस इज द परफेक्ट नोट्स ऑन इंग्लिश ग्रामर. लक्षात घ्या. ठीक आहे, असं येऊ शकतं. दिस इज द मोस्ट आयडियल इन्स्टिट्यूशन. द मोस्टची सुद्धा येथे गरज नाही आहे. लक्षात घ्या. दिस इज ॲन आयडियल इन्स्टिट्यूशन. इथं काय पाहिजे, ॲन आयडियल इन्स्टिट्यूशन. किंवा दिस इज ए परफेक्ट नोट. आता नोट्स आहे म्हणून आपण द घेतला बरं का. इथं जर नोट्स आहे म्हणून आपण काय घेतला, तिथं द घेतला. लक्षात घ्या. पण तो सुपरलेटिव्ह सेन्स याच्यात नको, मोस्ट. ठीक आहे, हा भाग व्यवस्थित लक्षात घ्या. आता पुढे याच्यावर कशा एरर्स आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. राधाकृष्ण वॉज द मोस्ट आयडियल टीचर. द मोस्ट आयडियल टीचर, नो एरर. आता याच्यात बघा, राधाकृष्ण वॉज इथपर्यंत बरोबर आहे. द मोस्ट आयडियल. आता आयडियल हा इटसेल्फ सुपरलेटिव्ह सेन्स ठेवणारा ॲडजेक्टिव्ह आहे. मग ते सोबत द मोस्ट येईल का, नाही येणार. म्हणजे इथे चूक आहे. बरोबर. टीचर इथं बरोबर आहे. मिस्टेक कुठे आहे, आयडियल हा ॲडजेक्टिव्ह स्वतः सुपरलेटिव्ह डिग्रीचा सेन्स ठेवतो, त्यामुळे तो आपल्यासोबत द मोस्ट, द मोअर, ER, EST असं काहीही घेणार नाही. ठीक आहे. आयडियलिस्ट म्हणा, आयडियलर म्हणा, असं काहीही येणार नाही. आलं तर ते सेन्स चुकीचा होईल. म्हणून या वाक्याच्या बी सेन्समध्ये, बी सेक्शनमध्ये काय मिस्टेक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे, दॅट वॉज द मोस्ट युनिक अपॉर्च्युनिटी ही गॉट इन हिज लाईफ, नो एरर. आता द मोस्ट युनिक अपॉर्च्युनिटी लक्षात घ्या. ठीक आहे. ऑलरेडी ते शब्द आपण बघूयात, सगळे बघितलेले आहेत आपण कोणते कोणते ते. दॅट वॉज द मोस्ट युनिक अपॉर्च्युनिटी. युनिक इट सेल्फ सुपरलेटिव्ह सेन्स ठेवणारा ॲडजेक्टिव्ह आहे, त्यासोबत द मोस्ट किंवा द मोअर किंवा ER किंवा EST येणार नाही. म्हणजे हा सेक्शनमध्ये, या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. हा सेक्शन चुकला. इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे, गांधीजी हॅड द मोस्ट युनिक पर्सनॅलिटी. हे वाक्य बघितलं आपण. मग काय येईल, गांधीजी हॅड, तिथे काय पाहिजे, अ युनिक पर्सनॅलिटी. लक्षात घ्या, इथे चुकलं आहे. ठीक आहे. द मोस्टच्या ऐवजी काय पाहिजे, अ पाहिजे. ते फॉर एक्झाम्पलमध्ये ते वाक्य आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट पुढे, दिस इज द मोस्ट एक्सलंट पेंटिंग इन द आर्ट गॅलरी. मी बॉक्स करतोय त्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. आलं लक्षात. दिस इज द मोस्ट एक्सलंट. एक्सलंट हा सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला द मोस्टची गरज नाही, म्हणून इथे चुकलेलं आहे. पेंटिंग बरोबर आहे, इन द आर्ट गॅलरी बरोबर आहे. लक्षात घ्या. एक्सलंट हा इटसेल्फ सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असल्यामुळे तो आपल्यासोबत द मोस्ट, द मोर, ER, EST घेणार नाही. लक्षात घ्या. आलं तर ते वाक्य चुकेल. नेक्स्ट. आता बघ, याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत बघूयात आता. ठीक. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. लक्षात घ्या. काय सूचना आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट जे सेंटेन्स असतील ते आपल्याला ओळखायचे आहेत. शी लुक्स चार्मिंग. शी लुक्स चार्मिंग हे वाक्य बरोबर आहे. लक्षात घ्या. लुक, फील, स्मेल, एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, बिकम, सीम, ॲपियर, टेस्ट इत्यादी हे जे वर्ब्स आहेत हे लिंकिंग वर्ब आहेत. लक्षात घ्या. यांच्यानंतर नेहमी ॲडजेक्टिव्ह येतो, ॲडवर्ब येत नाही. मग चार्मिंग ॲडजेक्टिव्ह येते, बरोबर आहे. म्हणून हे वाक्य बरोबर. डन. लक्षात घ्या. पुढे, गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years.
सिनियर टू, लक्षात घ्या. सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, इन्फेरियर, प्रायर, प्रेफर, प्रेफरेबल, एंटेरियर, पोस्टेरियर, प्रायर यांच्यानंतर टू येतो, द्यान येत नाही. टू यू बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. पुढे, ही इज द मोस्ट आयडियल टीचर. आयडियल इटसेल्फ हा सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, तो आपल्या पुढे द मोस्ट घेणार नाही, म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या. डन. पुढे, लिटल मनी इज बेटर दॅन नन. आता इथं लिटल कंपॅरेटिव्ह डिग्री, इथं लिटल नाही येणार, इथे काय येईल, लेस मनी येईल. काय येणार, लेस मनी इज बेटर दॅन नन. लिटल नाही येणार, लेस येईल, कारण लेस हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरला जातो. लक्षात आलं. लेस मनी इज बेटर दॅन नन. ठीक आहे. तर मग हे वाक्य देखील चुकलं, म्हणजे याच्यात 2 बरोबर 2 चूक आहेत. ए बी बरोबर आहे, सी डी चूक आहे. मग आन्सर ऑप्शन बघूयात आपण. ए बी कुठं दिसतंय, ए बी आहेत. ए बी हे 2 बरोबर आहेत, म्हणजे याचं उत्तर काय आलं, याचं उत्तर आलं 4. लक्षात घ्या, बाकीचे चुकलेत. एक्सप्लेनेशन लक्षात आलं असेल तुम्हाला, व्यवस्थित बघा. ठीक आहे. चला बघा मग पुढे. STI 2014ला पुढचा प्रश्न आहे बघा. चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. दिस प्रपोजल इज युनिक. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, युनिक इटसेल्फ हा काय, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीचा सगळे सेन्स ठेवतो. त्याच्यासोबत द मोस्ट येणार नाही, द मोर येणार नाही, ER येणार नाही, EST येणार नाही, किंवा ॲज एज येणार नाही, दुसरं असं काहीही येणार नाही. आलं लक्षात. मग बघा आता याच्यामध्ये कोणतं आहे, दिस इज द मोस्ट युनिक प्रपोजल. अशी रचना येईल का, अशी रचना येईल का, द मोस्ट युनिक, अशी रचना नाही येणार. दिस इज द युनिकेस्ट, त्याला EST लागेल का, नाही लागणार. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे. त्या दिस प्रपोजल मोर युनिक, त्याला मोस्ट लागेल का, नाही लागणार. दिस प्रपोजल युनिकर लागेल का, नाही लागणार, किंवा ध्यान पण नाहीत येणार त्याच्यासोबत. लक्षात आलं. म्हणजे हे सगळेच पर्याय चुकीचे आहेत. सगळेच पर्याय काय चुकीचे आहेत. जे होतं तेच वाक्य कसं होतं, बरोबर होतं. याच्यातलं एकही वाक्य याला कंपॅरिझनला प्रॉपरली नाही आहे. ठीक आहे. म्हणजे कोणतं त्याच्यात बसतं हे त्यांनी विचारलं होतं. आता पुढे चला काय म्हटलं मग, ओनली A and C आर राईट, नो. ओनली B and D आर राईट, नो. ऑल आर राईट, नो. नन इज राईट, येस. म्हणजे त्या दिलेल्या 4 पैकी एकही बरोबर नाही, असा त्याचा अर्थ आहे. चौथं उत्तर त्याचं बरोबर येईल. डन. नेक्स्ट, फॉरेस्ट 2014ला विचारलं आहे बघा. लोकेट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स लक्षात घ्या. सूचना आपण एकदम व्यवस्थित वाचली पाहिजे. इथे काहीतरी चुकलं आहे का, ते युनिकेस्ट असं पाहिजे होतं वाटतं इथे. इथं स्पेलिंग चुकलं आहे, लक्षात घ्या. युनिकेस्ट आहे, इथं तो UN असं राहिलं आहे, लक्षात घ्या. युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. तेच विचारलं आहे. युनिक जो आहे हा सुपरलेटिव्ह सेन्समधला आहे. इथे युनिकेस्ट पाहिजे होतं, तिथं स्पेलिंग चुकलं आहे बघा, लक्षात घ्या. तर युनिकेस्ट पाहिजे होतं, पण युनिक हा इटसेल्फ सुपरलेटिव्हचा सेन्स ठेवतो, म्हणून त्याच्या आधी ES किंवा नंतर त्याला काय EST ER येत नाही. पहिलं वाक्य चुकलं. द मोस्ट युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. युनिकच्या आधी मोस्ट देखील येत नाही, म्हणून हे वाक्य देखील चुकलं. द युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. द युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. म्हणजे आता बघा याच्यात फक्त द युनिक फीचर हे बरोबर आहे, तिसरं वाक्य. फक्त C म्हणजे तिसरं वाक्य करेक्ट आहे. मग ओनली A इज करेक्ट, नाही. ओनली सेकंड इज करेक्ट, नाही. ओनली थर्ड इज करेक्ट, येस. ऑल 3 आर करेक्ट, नाही. कोणतं बरोबर आहे, फक्त तिसरं नंबरचं आलं आहे, म्हणजे तिसरं वाक्य बरोबर आहे. द युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गिअर बॉक्स. द युनिक फीचर द का वापरला आहे, तर पर्टिक्युलर आर्टिकलचा सेन्स ठेवतो, विशिष्ट आपण याच्याबद्दल बोलत आहोत त्या फीचरबद्दल, म्हणून तिथे द आर्टिकल वापरला आहे, लक्षात घ्या. म्हणजे द मोस्ट युनिक फीचर असं राहिला असतं तर रॉंग आलं असतं, लक्षात घ्या. मग यामध्ये कोणतं आहे, ओनली 3 इज करेक्ट, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन त्याच्यात उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, आता विद्यार्थी मित्रांनो, हा नियम देखील तुम्हाला एकदम चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने कळलेला असेल. आता यामध्ये आपण पुढील नियम घेणार आहोत. पुढील नियम काय म्हणतो, रूल नंबर 25 काय म्हणतो बघा. 25 काय म्हणतो बघा, ॲंग्री विथ पर्सन. ज्यावेळेस आपण ॲंग्री विथ ही फ्रेज वापरतो, ॲंग्री विथ व्यक्तीसाठी वापरतात, तर ॲंग्री ॲट
वस्तूसाठी वापरतात, प्रपोजलसाठी वापरतात, लक्षात घ्या. ॲंग्री विथ असेल तर पर्सन, ॲंग्री ॲट असेल तर समथिंग, फॉर म्हणजे वस्तूसाठी असेल, प्रपोजल वगैरे इतर गोष्टींसाठी असेल, म्हणजे व्यक्ती सोडून. ठीक आहे, बघा मग ही वॉज ॲंग्री विथ द क्लर्क, बरोबर आहे. ही वॉज ॲंग्री विथ द क्लर्क, आला का संबंध, विथसोबत काय आला पाहिजे, तर व्यक्तीचा संबंध यायला पाहिजे. आले का लक्षात. येस, आय एम ॲंग्री ॲट हिज प्रपोजल. प्रपोजल म्हणजे वस्तूच आली की ही, बरोबर आहे, व्यक्ती नाही आला, वस्तू आली. लक्षात घ्या, समथिंग, एखादा घटक. लक्षात आला. ॲंग्री विथ असेल, आपण मराठीसारखं बोलू नये, ॲंग्री ऑन मी, तो माझ्यावर रागवला. ऑन म्हणजे वर, असं नसतं मित्रांनो. सेट प्रेपोजिशन्स असतात, ते सेट प्रेपोजिशन जर केले तर आपलं उत्तर चुकत नाही परीक्षेत, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचं बघा. स्पॉट द एररमध्ये बघूयात आता. द कस्टमर वॉज ॲंग्री ओव्हर द कॅशियर. व्यक्तीचा संबंध आला, ॲंग्रीसोबत काय येईल, विथ. व्यक्तीचा संबंध येईल विथ, मग कुठे चुकलं आहे आपलं. द कस्टमर वॉज, बरोबर आहे, ॲंग्री ओव्हर नाही, ॲंग्री विथ पाहिजे, म्हणजे येथे चुकलेलं आहे, लक्षात घ्या. द कॅशियर, बाकीचं बरोबर आहे. व्यक्तीचा संबंध आला तर ॲंग्रीसोबत विथ, वस्तूचा संबंध आला तर ॲंग्री ॲट, लक्षात घ्या. नेक्स्ट, आय डोंट अंडरस्टँड वाय ही इज सो ॲंग्री. इथं काय पाहिजे, ॲंग्री ॲट मी. मी म्हटलं तर व्यक्ती होतो, बरोबर आहे ना. मग इथं काय पाहिजे, ॲंग्री विथ पाहिजे. काय पाहिजे, ॲंग्री विथ पाहिजे, लक्षात घ्या. ॲंग्री विथ पाहिजे, लक्षात घ्या. मग बघा इथे, आय डोंट अंडरस्टँड व्हाय ही इज सो ॲंग्री ॲट मी. आता गोष्ट कशी होती मित्रांनो, इथे पण एन आला, इथे पण आला, काय इथे उचलून ते तोडून आपण टाकत असतो टाईप करणार लोक. तर मी करेक्शन तुम्हाला करून देत असतो, त्या पद्धतीने करा. बाकीचं तुम्हाला सगळं हे करेक्शन करून मिळणारच आहे. मग इथे काय पाहिजे, इथे चुकलं आहे. सो ॲंग्री ॲट मी. ॲट मीच्या ऐवजी काय पाहिजे, विथ मी. कारण मी म्हटलं तर व्यक्तीचा संबंध आला ना, मी म्हणजे वस्तू नसते, मी म्हणजे व्यक्तीचा संबंध असतो. तो प्रोनाऊन येतो, पर्सनल प्रोनाऊन ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये, लक्षात घ्या. ठीक. नेक्स्ट, द ऑफिसर इज ॲंग्री ऑन द क्लर्क फॉर नॉट अटेंडिंग द वर्क. क्लर्क म्हणजे व्यक्तीचा संबंध आला, मग ॲंग्रीसोबत काय यायला पाहिजे, विथ यायला पाहिजे, बरोबर आहे. द ऑफिसर इज ॲंग्री ऑन द क्लर्क नाही, विथ द क्लर्क पाहिजे. हे बरोबर आहे, येथे चुकलं आहे. विथ द क्लर्क, ॲंग्री विथ, फॉर नॉट अटेंडिंग द वर्क. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे पुढचं बघा. समटाइम्स आय गेट ॲंग्री ऑन हर, नो एरर. ॲंग्री व्यक्तीचा संबंध आला, हर म्हटलं तर व्यक्ती स्त्रीलिंगी आलं. समटाइम्स आय गेट ॲंग्री विथ हर असं यायला पाहिजे. ठीक आहे, येथे चुकलेलं आहे, बाकीचं बरोबर आहे. ठीक, म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला इमिजिएट ते लक्षात येतं. व्यक्तीचा संबंध असेल तर ॲंग्री विथ, वस्तूचा संबंध असेल तर ॲंग्री ॲट, लक्षात घ्या. नेक्स्ट, ही इज व्हेरी ॲंग्री ऑन मी बिकॉज आय फेल्ड टू रिटर्न हिज बुक, नो एरर. आता एररमध्ये बघूयात. ही इज व्हेरी ॲंग्री ऑन मी, व्यक्तीचा संदर्भ आहे, येस आहे. मग ह्या ऑनच्या ठिकाणी काय पाहिजे, विथ पाहिजे, ऑन नाही. म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये चुकलं, बाकीचं सगळं बरोबर. तुम्हाला एकच ट्रिक सांगितली, त्या पद्धतीने तुम्ही केलं, उत्तर नाही चुकणार. आलं का लक्षात. नेक्स्ट, कारण शी इज व्हेरी ॲंग्री ऑन हिम, तेच वाक्य आलं परत, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं. ॲंग्रीचा संबंध व्यक्तीशी आला, मग कुठे, शी इज व्हेरी ॲंग्री ऑन हिम नाही, विथ हिम पाहिजे. काय पाहिजे, विथ हिम पाहिजे. मग ह्या सी सेक्शनमध्ये मिस्टेक आली, बरोबर. आता पुढे बघा. पुढे, ही गॉट ॲंग्री अपॉन मी. बघा, वेगवेगळे प्रेपोजिशन येतात. व्यक्तीचा संदर्भ आला म्हणजे ॲंग्री विथ पाहिजे. काय पाहिजे, ॲंग्री विथ पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे हे आपल्याला चटकन कळतं, त्याच्यामुळे मी ते फास्ट घेत असतो, त्याच्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही आहे, बरोबर आहे. ही गॉट ॲंग्री अपॉन मी, ॲंग्री अपॉनच्या ऐवजी काय पाहिजे, ॲंग्री विथ मी. चला नेक्स्ट, पुढे. द स्टुडंट्स कुड नॉट अंडरस्टँड वाय द टीचर वॉज ॲंग्री अपॉन देम, ॲंग्री अपॉन देम. आता एरर बघूयात आपण. द स्टुडंट्स कुड नॉट अंडरस्टँड, इथपर्यंत बरोबर आहे, नो एरर इथे. वाय द टीचर वॉज, इथपर्यंत बरोबर आहे. ॲंग्री अपॉन देम, देम म्हटला तर व्यक्तींचा संबंध आला, त्या विद्यार्थ्यांचा संबंध आला, म्हणून ॲंग्रीसोबत येथे काय पाहिजे, विथ पाहिजे, अपॉन नाही. म्हणजे येथे चुकलं आहे, ॲंग्री विथ देम असेल. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे बघा. सिन्स आय ड्रीव हिज अटेन्शन टू सम ऑफ हिज फॉल्ट्स ही बिकेम ॲंग्री ऑन मी, ॲंग्री अपॉन मी.
बट आय हॅव ग्रेट रिगार्ड फॉर हिम. व्यक्तीचा संदर्भ आला तर ॲंग्री सोबत काय यायला पाहिजे, विथ यायला पाहिजे. लक्षात असू द्या, आपला फोकस आपण काय शिकतोय त्याच्यावरच असायला पाहिजे. इरिलिव्हंट गोष्टींवर फोकस करायचा नाही. इरिलिव्हंट गोष्टींवर फोकस केला तर काय होतं, आपण भरकटत जातो. लक्षात घ्या, मी सगळं हे वाक्य वाचतोय, फास्ट वाचतोय, पण माझं लक्ष कुठे आहे, फक्त त्या ॲंग्री ॲट की ॲंग्री विथ. पर्सन असेल तर विथ, वस्तू असेल तर ॲट. लक्षात घ्या. मग इथे काय मिस्टेक आहे बघा. आता आपण एरर याच्यात सर्च करूयात. काय म्हटलं बघा, सिन्स आय ड्रू हिज अटेन्शन टू सम ऑफ हिज फॉल्ट्स ही बिकेम ॲंग्री अपॉन मी. व्यक्तीचा संदर्भ आला आहे त्यावेळेस ॲंग्री विथ अशी फ्रेज येते, असं प्रेपोजिशन वापरलं जातं. लक्षात घ्या. ठीक आहे, ॲंग्री विथ. बट आय हॅव ग्रेट रिगार्ड फॉर हिम, हे बरोबर आहे, इथेच चुकलं आहे. ठीक आहे, मग लक्षात घ्या, जेथे चुकलं आहे तेथेच आपला प्रॉपर फोकस असायला हवा. नेक्स्ट, आता याच्यात पुढचं बघा. मेनी अ पॅसेंजर वॉज व्हेरी अँग्री विथ द रेल्वे ऑथॉरिटीज. रेल्वे ऑथॉरिटीज म्हणजे अधिकारी आलेत, अधिकाऱ्यांचा संबंध आला की ऑथॉरिटीज प्रशासन आलं. बरोबर आहे. तर त्यावेळेस इथे बघा, मेनी अ पॅसेंजर ही रचना बरोबर आहे. हा एक नियम लक्षात घ्या. मेनी नंतर जर ए असेल तर त्याच्यानंतर येणारं नाऊन एकवचनी असतं व क्रियापद देखील एकवचनी असतं. इथपर्यंत बरोबर आहे. विथ द रेल्वे ऑथॉरिटीज. ठीक आहे. आता काही ठिकाणी विथ पण बरोबर येईल, पण ॲट म्हटलं तर ॲटसुद्धा इथे येऊ शकतो. म्हणून आपण इथे विथ द रेल्वे ऑथॉरिटीजच्या ऐवजी ॲट द रेल्वे ऑथॉरिटीज असं जास्त, कारण आपण प्रशासनावर बोलतो आहे, रेल्वे प्रशासनावर बोलतो आहे डायरेक्ट. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ अ बॉडी, म्हणजे हा काय होतो, कलेक्टिव्ह नाऊन होतो. त्यावेळेस तिथे ॲट येईल. लक्षात घ्या, विथच्या ऐवजी प्रेफर केलं जाईल ॲटला, म्हणजेच येथे मिस्टेक आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट, आता यावर म्हणजे या सेक्शनवर आयोगाने कसे प्रश्न विचारले आहेत ते आपण आता बघूयात. ठीक आहे. आता यामध्ये कसं बघा, ही ॲक्युज्ड मी ऑफ चिटिंग हिम. ही ॲक्युज्ड मी, बघा आता ह्यामध्ये he accused me of cheating him. I do not approve of your action. The father was very angry. आता याच्यात बघा, he accused me of म्हणजे दोषी असणे. cheating him ऑफ सुरुवातीला कुठे आहे, ऑफ सुरुवातीला येथे आहे बघा. I do not approve of your action, हे पण बरोबर आहे. The father was very angry with his son. बघा, व्यक्तीचा संदर्भ आला म्हणून ॲंग्री सोबत विथ आला. बरोबर आहे. विथ कुठंच नाही, इथंच आहे, म्हणजे हेच वाक्य बरोबर आहे. लक्षात घ्या. एलिमिनेशन मेथडने जरी तुम्ही गेलात तरी तुमचं उत्तर हे येथे येईल. बरोबर. म्हणजे ह्या पद्धतीचा प्रश्न आयोगाने येथे विचारलेला होता. लक्षात आलं. अक्युज्ड ऑफ ठीक आहे, अप्रूव्ह ऑफ. नेक्स्ट, पुढे PSI 2013ला प्रश्न आले बघा. द फादर वॉज व्हेरी अँग्री, तोच प्रश्न रिपीट झाला बघा. द फादर वॉज व्हेरी अँग्री विथ, कुठे बघा, कारण व्यक्तीचा संदर्भ आहे म्हणून हीज येणार, विथ येणार. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. विथ, ॲट, अगेन्स्ट, फ्रॉम. मग विथ का, व्यक्तीचा संदर्भ आहे ना. नेक्स्ट, पुढे चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही इज अँग्री डॅश डॅश नंतर व्यक्तीचा संदर्भ आहे. बरोबर आहे. मग काय ना तिथे अँग्री विथ माया, हे त्याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो सेक्शन आहे, म्हणजे आपण जो आता घेतला 23 ते 25 हे जे 3 नियम घेतले या सेक्शनमध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय मित्रांनो, आपण सिम्पल पास्ट टेन्सचं ते कीवर्ड्स बघितलेत. बरोबर आहे. नंतर हा शेवटचा नियम बघितला, अँग्री विथ आणि अँग्री ॲट. तर फक्त याच्यामध्ये हेच लॉजिक ठेवायचं आहे की कशाबरोबर काय येतं, कशाबरोबर काय येते हे जर तुम्हाला प्रॉपरली माहीत राहिलं तर तुमचं उत्तर चुकत नाही. हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर हा व्हिडिओ शिकवत असताना मी म्हणजे या निर्णयाप्रत आलेलो आहे किंवा मी असा गेस केलेला आहे, आय केम टू नो दॅट जर जो पार्ट किंवा जो नियम आपल्याला शिकवला जात आहे तो नियम जर तुम्ही प्रॉपरली फोकस केला तर तुमच्या अभ्यासाला स्पीड येते, तुमच्या अभ्यासाला गती येते. म्हणून आपण काय करायचं, नॉट ओन्ली इंग्लिश, म्हणजे मी केवळ इंग्लिशबद्दलच बोलत नाही आहे, तर इतर विषयांचं तुम्ही जे ट्युशन्स अटेंड करत असाल तर त्यावेळेस काय करा, कोणता भाग शिकवला जात आहे, जेव्हा शिकवलं जात आहे त्या गोष्टीवर तुम्ही त्या भागावरच कॉन्सन्ट्रेट प्रॉपरली करा, प्रॉपर फोकस करा.
म्हणजे तुमचं माइंड डायवर्ट होणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही शिकत गेलात मग तो कोणताही विषय असेल तर तुम्हाला सहज सोपा वाटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.